भास्कर दादा जाधव यांना मी आमंत्रित करणार आहे। मी फक्त 1 ते 1.5 मिनिटाचा वेळ घेते, कारण मी आधीच म्हटलं की मी फार आल्या आल्या अशा ओपनिंग बॅट्समनच्या थाटामध्ये इथे उपस्थित झाली आहे। मला फक्त पक्षप्रमुखांना आणि उपस्थित सगळ्या नेत्यांना हे सांगितलं पाहिजे की इथे एक सभा झाली होती आणि त्या सभेच्या नंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी सदानंद कदमांवर एक कारवाई झाली होती। नसलेल्या रिसॉर्ट बद्दल हिसाब तो देना पलेगा फेम HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या, ज्यांनी एवढी धडपड करूनही लोकसभेत ज्या बिचाऱ्याला तिकीट मिळालं नाही, अशा सोमय्यांनी फार मुक्ताफळं उधळली होती। त्याच सोमय्यांना कदाचित इथला अजून एक रिसॉर्ट दिसत नाहीये, जे रिसॉर्ट त्यांना सांगितलं पाहिजे माध्यमांच्या वतीने की मौजे मुरुड तालुका दापोली येथील अरबी समुद्रात अतिक्रमण करून भराव टाकून हॉटेल व्यवसायासाठी शौचालयाचं पाणी सांडपाणी समुद्रामध्ये सोडून आणि CRZचे सगळे नियम धाब्यावर बसून रत्नागिरीचं सिल्वर सँड रिसॉर्टचा मालक समुद्राचं जवळजवळ 100 फूट अनाधिकृत भराव करून हॉटेल व्यवसाय सुरू केलाय। HD स्पेशालिस्ट व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांना आपल्या सीड्या रिलीज करण्यातून जर वेळ मिळाला तर ते याही हॉटेलच्या अनाधिकृत बांधकामाकडे लक्ष देतील अशी अपेक्षा करूया। आणि सोबतच सन्मान्य पक्षप्रमुखांना आणि इथल्या उपस्थितांना हेही सांगावं लागेल की सर, ज्या पद्धतीने 5-6 दिवसांपूर्वी रामदास कदम फार जीव तोडून रडलेत, त्यांच्या रडण्याने प्रदूषण अधिक होईल असं भाजपला वाटलं, त्यामुळे त्यांच्या पोराला प्रदूषण महामंडळ मिळाले। कारण भाजपलाही कळलंय की रामदास कदमची जात ही रडणारी जात आहे, लढणारी जात नाही। मी जात हा शब्द हा स्वभाव या अर्थाने वापरते, हे नीट जरा समजून घेतलं पाहिजे। कारण रामदास कदमांसारख्या माणसांचा स्वभाव हा अत्यंत रडका स्वभाव आहे आणि अशा रडक्या स्वभावाच्या माणसाने जी काही मुक्ताफळं उधळली त्यात एक वाक्य असंही म्हटलं की माझ्याकडे जेवढी गर्दी आहे त्या गर्दीच्या अमुक अमुक गर्दी जमवा, आम्ही निवडणुकीला उभा राहणार नाही। तर रामदास कदम, आता तुम्ही फॉर्म काढून घेणार आहात का ते एकदा लोकांना सांगा, आणि निवडणुकीला आपण उभे राहणार नाही याची एकदा स्पष्टता द्या। मी अधिक वेळ न घेता सन्माननीय नेते माजी सभापती माजी मंत्री भास्कर दादा जाधव यांना निमंत्रित करते की कृपया आपण मंचाचा ताबा घ्यावा। आदरणीय भास्कर दादा जाधव।